एकदा काय झाले, भगवान श्रीकृष्णांचे एक प्रिय मित्र त्यांना भेटायला द्वारका नगरीत आले। भगवान श्रीकृष्णांनी त्यांचा अत्यंत आदर व स्नेहाने स्वागत केले आणि हसून त्यांच्या येण्याचे कारण विचारले। तेव्हा तो सखा म्हणाला, हे केशवा, तुम्ही तर सर्वज्ञ आहात, सगळे काही जाणता, तरीही आज मी तुमच्याकडे हे जाणून घेण्यासाठी आलो आहे की मनुष्याने कोणकोणत्या वृक्षांचे रोपण करावे, घरासमोर कोणती झाडे लावावी, कोणती झाडे लावल्याने गरिबी दूर होते आणि कोणती झाडे शत्रू, रोग, भय, भूत, पिशाच्च अशा संकटांपासून रक्षण करतात। हे ऐकून भगवान श्रीकृष्ण हलकेच हसले आणि म्हणाले, हे सख्या, आज तू अत्यंत श्रेष्ठ आणि कल्याणकारी प्रश्न विचारला आहेस। हा प्रश्न केवळ तुझ्याच नव्हे तर संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाशी जोडलेला आहे। या जगात वृक्षांचे योगदान अतुलनीय आहे। वृक्ष नेहमीच पूजनीय राहिले आहेत, कारण ते केवळ प्राणवायू, ऑक्सिजन देत नाहीत, तर पृथ्वीवरील जीवनाचा आधारही आहेत। पण आज तू घराच्या हद्दीत वृक्ष लावण्याबद्दल जो प्रश्न विचारला आहेस तो अत्यंत गूढ आणि शुभ फलदायी आहे। भगवान पुढे म्हणाले, खरे तर जेव्हा कोणताही मनुष्य आपल्या घराच्या जवळ योग्य वृक्षांचे रोपण करतो तेव्हा तो केवळ आपल्या घराचे सौंदर्यच वाढवत नाही, तर आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचारही करतो। वृक्ष वातावरण शुद्ध करतात, मनाची शांती वाढवतात आणि घरातून नकारात्मकता दूर करतात। अशी शुभ झाडे ज्यांची सावली, सुगंध आणि ऊर्जा पवित्र असते ती घरात सुख, शांती आणि समृद्धी आणतात। त्याचबरोबर ते अनेक प्रकारचे वास्तुदोष देखील संपवतात। घराच्या अंगणात उभी असलेली झाडे देवतांप्रमाणे रक्षक बनतात आणि त्या घराचे रक्षण करतात। मग श्रीकृष्ण म्हणाले, हे मित्रा, आता मी तुला हे सांगतो की कोणती झाडे घराच्या जवळ लावावीत आणि कोणती टाळावीत। पण त्याआधी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो। या कथेच्या माध्यमातून तू स्वतःहून समजू शकशील की झाडांचा मनुष्याच्या जीवनावर किती खोलवर परिणाम होतो। कोणती झाडे गरिबीला आमंत्रण देतात आणि कोणती सुखसमृद्धीचा प्रसार करतात। जो कोणी ही कथा ऐकतो त्याचे शेकडो पाप नष्ट होतात आणि त्याच्या जीवनातून गरिबी कायमची दूर होते। भगवान श्रीकृष्णांचा सखा हात जोडून नम्रपणे म्हणाला, हे केशवा, मी ही कथा अवश्य ध्यानपूर्वक पूर्णपणे ऐकेन। कृपया ती कथा सांगा, ज्यामुळे मला आणि समस्त लोकांना हे समजू शकेल की घराच्या जवळ वृक्षांचा काय परिणाम होतो। भगवान श्रीकृष्णांनी हसून म्हटले, हे सख्या, ऐक, खूप पूर्वीची गोष्ट आहे। मध्य देशात एक अत्यंत शोभनीय नगरी होती। त्या नगरीत धनेश्वर नावाचा एक वैश्य आपल्या कुटुंबासह राहत होता। धनेश्वर धनवान होता, पण त्याहून अधिक तो ईश्वरभक्त होता। तो दररोज भगवान विष्णूची पूजा अर्चा करायचा, मंदिरात जायचा आणि दान पुण्य करण्यात नेहमी तत्पर असायचा। त्याची पत्नी सुमती देखील अत्यंत सुशील, धार्मिक आणि गृहकार्यात निपुण होती। त्यांच्या घरात धनधान्य, सुखसंपत्ती आणि आनंदाची काहीच कमी नव्हती। देवाच्या कृपेने त्यांचे जीवन पूर्णतः आनंदमय होते। अशा प्रकारे अनेक वर्षे शांततेत गेली। एक दिवस धनेश्वराची पत्नी सुमतीने विचार केला की अंगण आणखी सुंदर करावे। तिने आपल्या अंगणात काही वृक्ष आणि रोपे लावली। दररोज ती त्या रोपांना पाणी घालायची, त्यांची पूजा करायची आणि त्यांची सेवा करायची। पण तिला हे ज्ञान नव्हते की कोणते वृक्ष शुभ फळ देणारे आहेत आणि कोणते अशुभ परिणाम करणारे। त्यामुळे तिने केवळ आपल्या इच्छेनुसार जी झाडे तिला सुंदर आणि प्रिय वाटली तीच लावली। दुर्दैवाने त्या झाडांमध्ये बहुतेक अशी होती जी वास्तुशास्त्र आणि धर्मानुसार घरासाठी अशुभ मानली जातात। काळ सरत गेला तसतसे त्यांच्या घरात हळूहळू अशुभाची लक्षणे दिसू लागली। आधी धनेश्वराच्या व्यापारात मोठे नुकसान झाले। त्यानंतर घरात कलेश आणि वाद वाढू लागले। पती पत्नीमध्ये वारंवार भांडणे होऊ लागली। ती झाडे जसजशी मोठी होत गेली तसतसे त्यांच्या जीवनात दुःख, गरिबी आणि क्लेश वाढत गेले। धनेश्वराचा व्यापार पूर्णपणे बुडाला। घरात ठेवलेले धन संपले। अगदी जेवणासाठीही पैसे शिल्लक राहिले नाही। भूक आणि चिंतेने घराचे वातावरण गंभीर झाले। धनेश्वराची पत्नी आता खूप दुःखी राहू लागली। कधी ती आपल्या पतीवर रागवायची तर कधी स्वतःला दोष द्यायची। एक दिवस तिने रागाने म्हटले, हे स्वामी, आता तरी काही काम करा, कुठेतरी जाऊन काहीतरी कमाई आणा। तेव्हा धनेश्वर गावोगावी हिंडून काम मागू लागला, पण कोणीही त्याला काम दिले नाही। थकून तो घरी परतला आणि म्हणाला, हे भद्रे, मला कुठेही काम मिळाले नाही, आता मी कुठे जाऊ। हे ऐकून सुमती आणखीनच व्यथित झाली। हळूहळू त्यांनी घरातील सर्व दागिने विकले। जे थोडेफार धान्य मिळाले त्याने त्यांनी काही दिवस पोट भरले, पण आता त्यांच्याकडे काहीही शिल्लक नव्हते। अशा प्रकारे केवळ अशुभ वृक्षांचे रोपण केल्यामुळे ते कुटुंब, जे कधी समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक होते, ते पूर्णपणे गरिबी आणि दुःखात बुडाले। पण धनेश्वर आणि सुमती हे समजू शकले नाहीत की त्यांच्या दुर्दैवाचे मूळ कारण त्यांच्या अंगणात लावलेली ती अशुभ झाडे होती। मग एक दिवसची गोष्ट आहे, जेव्हा धनेश्वर आणि सुमती खूप दुःखी आणि गरीब झाले होते, त्याच वेळी एक साधू महात्मा त्यांच्या दारावर आले। ते साधू महाराज तेजस्वी मुखमंडल असलेले, शांती आणि करुणा यांनी भरलेले, एका दिव्य तेजाने युक्त होते। त्यांना पाहून धनेश्वर लगेच उठून उभा राहिला। दोन्ही हात जोडून नम्रपणे प्रणाम केला आणि म्हणाला, हे साधू महाराजा, या गरीबाच्या घरात तुमचं स्वागत आहे।
कृपा करून सांगा, मी तुमची कोणत्या प्रकारे सेवा करू शकतो? साधू महाराजांनी शांत स्वरात म्हटले, हे महोदया, मी अनेक दिवसांपासून तीर्थयात्रेवर आहे. सतत भटकून खूप थकून गेलो आहे, म्हणून विश्रांतीसाठी एखादी जागा शोधत होतो. जर तुम्हाला काही हरकत नसेल तर मला तुमच्या घरी काही वेळ राहू द्या. मी अनेक दिवसांपासून भुकेला देखील आहे. थोडे भोजन मिळाले तर खूप कृपा होईल. साधूंचे असे नम्र आणि करुणामय शब्द ऐकून धनेश्वराच्या डोळ्यात श्रद्धा झलकली. तो म्हणाला, हे साधू महात्मा, तुम्ही अवश्यच कोणीतरी महान पुण्यात्मा आहात. तुमच्या मुखमंडलातून दिव्य तेज प्रकट होत आहे. तुमचे चरण माझ्या घरात पडले हे माझे भाग्य आहे. तुमची सेवा करणे माझ्यासाठी परम आनंदाचा विषय आहे. कृपया आत या. साधू महाराज हसले आणि घराच्या आत गेले. त्यांनी अंगणात एका कोपऱ्यात आसन घेतले आणि विश्राम करू लागले. धनेश्वराने अत्यंत आदराने त्यांचे पाय धुतले, पाणी दिले आणि नम्रतेने त्यांच्या सेवेत लागला. पण त्याच्याकडे अन्नाचा एकही दाणा नव्हता. काही वेळाने तो आपल्या पत्नीला म्हणाला, हे प्रिये, आज आपल्या घरी जे साधू महात्मा आले आहेत ते अत्यंत पुण्यवान वाटतात. त्यांची सेवा करणे आपल्या जीवनातील सर्वात मोठी संधी आहे. आपल्याला कोणत्याही प्रकारे त्यांना भोजन द्यावेच लागेल. मी गावात जाऊन कोणाकडून थोडेसे पैसे मागून आणतो. एवढे बोलून धनेश्वर घरातून निघाला. तो गावातील एका श्रीमंत शेठकडे गेला आणि नम्र स्वरात म्हणाला, हे शेठजी, कृपा करून मला थोडीशी रक्कम उधार द्या. माझ्या घरी एक साधू महात्मा आले आहेत. मला त्यांची सेवा करायची आहे. शेठने कठोरपणे उत्तर दिले, धनेश्वर, तुझ्याकडे तर फुटकी कवडीही शिल्लक नाही. तू माझे धन कसे परत करशील? धनेश्वर म्हणाला, हे शेठजी, माझ्यावर दया करा. मी वचन देतो, लवकरच तुमचे धन परत करेन. जर मी देऊ शकलो नाही तर तुम्ही माझे घर घ्या. शेठ थोडा वेळ विचारात पडला. त्याची कठोरता थोडी विरघळली आणि तो म्हणाला, ठीक आहे, जर तू वचन देतोस तर हे धन घेऊन जा, पण जर परत केले नाही तर तुझे घर माझे होईल. धनेश्वराने ठाम स्वरात म्हटले, हे शेठ, मी वचन देतो. मग त्याने शेठकडून काही धन घेतले आणि बाजारात गेला. तेथून दूध, तांदूळ, भाज्या, आंबा, पीठ आणि साखर इत्यादी आवश्यक वस्तू खरेदी करून घरी परतला. त्याने आनंदाने आपल्या पत्नीला सांगितले, हे प्रिये, आता तू त्या साधू महात्मांसाठी प्रेमपूर्वक भोजन तयार कर. सुमतीने तत्परतेने स्वयंपाक तयार केला. लवकरच चविष्ट भोजन बनवून तिने थाळीत वाढले आणि अत्यंत नम्रतेने साधू महाराजांसमोर ठेवले. साधूंनी प्रेमपूर्वक भोजन केले. त्यांच्या डोळ्यांत करुणा आणि संतोष झळकत होता. भोजन संपल्यानंतर जेव्हा ते साधू महात्मा धनेश्वराच्या घरातून जायला निघाले तेव्हा त्यांनी प्रेमपूर्वक म्हटले, हे वैश्या, मी तुझ्या भक्ती, सेवा आणि आदराने अत्यंत प्रसन्न झालो आहे. तुझ्या अंतःकरणात जी सत्यता आणि श्रद्धा आहे ती दुर्मिळ आहे. म्हणून मी तुला आशीर्वाद देतो. जी काही तुझी इच्छा आहे ती निसंकोचपणे मला सांग, मी ती अवश्य पूर्ण करेन. धनेश्वर अत्यंत नम्र होऊन म्हणाला, हे महात्मा, तुमचा आशीर्वादच आमच्यासाठी सर्वात मोठे वरदान आहे. पण एक गोष्ट माझ्या हृदयाला नेहमी कष्ट देते. मी नेहमी भगवान विष्णूची भक्ती केली आहे, सत्याचा मार्ग स्वीकारला आहे, कोणाचेही नुकसान केले नाही, तरीही मला गरिबी आणि दुःखाचे जीवन का जगावे लागत आहे? कृपा करून सांगा, हे कोणते पाप आहे ज्यामुळे आमच्या जीवनात इतके कष्ट आले? आणि हे प्रभू, या गरिबीतून मुक्तीचा काय उपाय आहे? साधू महाराजांनी शांत दृष्टीने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले, वत्स धनेश्वर, जेव्हा मी तुझ्या दारावर पोहोचलो तेव्हाच मला समजले की ही भयंकर गरिबी का आली आहे. तुझे हृदय तर शुद्ध आहे, पण तुझ्या घराच्या आसपासचे वातावरण दोषपूर्ण झाले आहे. तुझ्या घराच्या अंगणात आणि हद्दीजवळ जी झाडे लागलेली आहेत तीच तुझ्या गरिबी आणि संकटांचे मूळ कारण आहेत. तुझ्या पत्नीने अज्ञानाने काही अशा वृक्षांचे रोपण केले आहे जे वास्तुशास्त्र आणि धर्मानुसार अत्यंत अशुभ मानले गेले आहेत. याच वृक्षांच्या छायेत तुझ्या घराची लक्ष्मी रुष्ट झाली आहे. म्हणूनच आधी या वृक्षांना काढून टाक आणि त्यांच्या जागी शुभ वृक्ष लाव. धनेश्वराने अत्यंत नम्रपणे म्हटले, हे महात्मा, तुम्ही साक्षात ज्ञानाचे सागर आहात. कृपा करून मला हे विस्ताराने सांगा की कोणती झाडे घराच्या जवळ लावण्यायोग्य आहेत ज्यामुळे आमच्या जीवनात पुन्हा सुख, शांती आणि समृद्धी परत येऊ शकेल, आणि कोणती झाडे आम्ही कधीही लावू नयेत. मी तुमच्या प्रत्येक आज्ञेचे पालन करेन. साधू हसले आणि म्हणाले, हे वैश्या, ठीक आहे. आता ध्यानपूर्वक ऐक. मी तुला ती सर्व पवित्र झाडे सांगतो ज्यांना घराच्या जवळ लावल्याने शुभ फळ मिळते आणि जीवनातील गरिबी दूर होते. घरासाठी शुभ मानली गेलेली झाडे. सर्वात आधी ऐक, पिंपळाचे झाड. पिंपळाचे झाड या पृथ्वीवर साक्षात श्री हरिविष्णूचे रूप मानले गेले आहे. कोणत्याही जलाशय किंवा पवित्र स्थळाजवळ पिंपळ लावण्याचे फळ शेकडो यज्ञाने एवढे असते. जो मनुष्य दररोज स्नान केल्यावर पिंपळाला स्पर्श करतो तो पापांपासून मुक्त होऊन नेहमी विजय प्राप्त करतो. पिंपळाला स्पर्श केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि त्याची प्रदक्षिणा केल्याने आयुष्य वाढते. पिंपळाच्या मुळात भगवान विष्णू, खोडात भगवान शंकर आणि अग्रभागी ब्रह्माजी यांचा निवास सांगितला आहे. अमावस्येच्या दिवशी पिंपळाला प्रणाम केल्याने मिळणारे पुण्य 1000 गायींच्या दाना एवढे असते.
जो व्यक्ती पिंपळ तोडतो किंवा त्याची फांदी मोडतो तो महापापाचा भागीदार होतो। हे लक्षात ठेव, पिंपळाची सेवा कर, त्याला पाणी दे आणि कधीही नुकसान करू नकोस। हे झाड धन, संतती आणि सुखाचा स्रोत आहे। आता ऐक दुसरे झाड, आवळा। आवळा अंमला सर्व लोकांमध्ये पवित्र आणि शुभ मानला गेला आहे। याला अमृत फळ म्हटले आहे। आवळा लावल्याने आणि त्याची पूजा केल्याने मनुष्य जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो। हे झाड भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे। जो व्यक्ती दररोज आवळ्याचे सेवन करतो किंवा त्याच्या छायेत बसून ध्यान करतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात। आवळा खाल्ल्याने आयुष्य वाढते, शरीर पुष्ट आणि रोगमुक्त राहते। आवळा रस पाण्यात मिसळून पिल्यास सर्व प्रकारच्या रोगांचा नाश होतो। विशेषतः डोळे, त्वचा आणि मनाचे विकार दूर होतात। जर कोणी आवळ्याचे पाणी स्नानात मिसळून स्नान केले तर त्याच्या जीवनातून गरिबी, क्लेश आणि दुर्दैव दूर होतात आणि तो सर्व प्रकारच्या ऐश्वर्य आणि सौभाग्याचा अधिकारी बनतो। ज्या घरात आवळा नेहमी उपस्थित असतो तिथे राक्षस आणि नकारात्मक शक्ती कधीही प्रवेश करत नाहीत। ज्या घराच्या दारात किंवा अंगणाजवळ आवळ्याचे झाड असते तिथे साक्षात श्री लक्ष्मी नारायणांचे निवास मानले जाते। आता ऐक तिसरा शुभवृक्ष आहे अशोक। या नावामध्येच शोकाचा नाश, दुःख दूर करणे समाविष्ट आहे। अशोक वृक्षात अप्सरांचा निवास सांगितला आहे। हे झाड शोक, निराशा आणि दुःख नष्ट करणारे आहे। ज्या घराच्या जवळ अशोक वृक्ष असतो तिथे नेहमी सुख, शांती आणि सौंदर्य टिकून राहते। देवी लक्ष्मीने स्वतः म्हटले आहे की अशोकच्या जवळ राहणे त्यांना अत्यंत प्रिय आहे। जेव्हा माता सीता रावणाने लंकेत नेली तेव्हा त्यांचा निवास अशोक वाटिकेत झाला होता। अशोकच्या वृक्षांनी त्या कठीण काळात मातेला शांती आणि धैर्य दिले होते। म्हणून अशोकचे झाड घराच्या जवळ लावल्याने घरात शांती, सौभाग्य आणि कौटुंबिक प्रेम टिकून राहते। आता चौथे झाड, ऐक पाकड। हे झाड अत्यंत पुण्यदायी मानले गेले आहे। जो मनुष्य पाकडचे झाड लावतो त्याला महायज्ञा एवढे पुण्य प्राप्त होते। या वृक्षाच्या छायेत देवता निवास करतात आणि याने कुटुंबात स्थिरता, सन्मान आणि समृद्धी येते। पाचवा वृक्ष आहे कडुलिंब, नीम। हे झाड सूर्यदेवाला अत्यंत प्रिय आहे। जो व्यक्ती आपल्या घरासमोर किंवा अंगणात कडुलिंबाचे झाड लावतो तो अनेक प्रकारच्या रोगांपासून मुक्त राहतो। कडुलिंबाची हवा आणि पाने हवा, पाणी आणि शरीर शुद्ध करतात। हे झाड दीर्घायुष्य आणि आरोग्य देणारे आहे। मातेला लक्ष्मीला कडुलिंबाची पाने अत्यंत प्रिय आहेत, म्हणून त्या अशा घरात निवास करतात जिथे कडुलिंबाचे झाड असते। कडुलिंबाच्या खाली तुळशीचे रोप लावल्यास ते स्थान मंदिरासारखे पवित्र होते। आता एक सहावा वृक्ष, जांभूळ। जो व्यक्ती कन्याप्राप्तीची इच्छा ठेवतो त्याने जांभळाचे झाड अवश्य लावावे। हे झाड सौभाग्य आणि कुळवृद्धीचे प्रतीक आहे। ज्या घराच्या जवळ जांभळाचे झाड असते त्या घरात कन्या जन्माला येते, जी कुळाचा गौरव वाढवते। आता सातवा वृक्ष आहे बेल। हे झाड साक्षात भगवान शंकराचे प्रतीक आहे। बेलाची 3 पाने त्रिदेवांचे ब्रह्मा, विष्णू, महेश स्वरूप मानली गेली आहे। बेल वृक्षात भगवान शिवांचा निवास आहे आणि गुलाबाच्या रोपात देवी पार्वतीचा। म्हणून जर कोणी बेल वृक्षाजवळ गुलाबाचे रोप लावले तर त्याला शिव पार्वती दोघांचाही आशीर्वाद प्राप्त होतो। आठवा वृक्ष आहे नारळाचे झाड। नारळाचे झाड अत्यंत शुभ आणि पवित्र मानले गेले आहे। हे देवतांचे प्रिय वृक्ष आहे। घराच्या अंगणात नारळाचे झाड असल्यामुळे घरात नेहमी शुभता, मंगल आणि प्रगती टिकून राहते। असे घर समाजात सन्मान प्राप्त करते आणि तिथे नेहमी सौभाग्य वास करते। अनार, डाळिंबचे झाड सुंदर पत्नीची इच्छा करणाऱ्या व्यक्तीने लावल्यास त्याला सुशील, धर्मनिष्ठ आणि सौभाग्यशालिनी पत्नी प्राप्त होते। पळसाचे झाड ब्रह्मतेज प्रदान करणारे मानले गेले आहे। याच्या रोपांमुळे घरात विद्या, तेज आणि आध्यात्मिक ऊर्जा संचारते। वंशवृद्धी आणि संतती प्राप्तीची इच्छा करणाऱ्या व्यक्तीने अंकुलचे झाड लावले पाहिजे। जर एखादा मनुष्य भयंकर आजारामुळे त्रस्त असेल तर त्याने खैराचे झाड अवश्य लावावे। हे झाड रोगनाशक आणि आरोग्यदायक असते। मोगऱ्याच्या रोपात गंधर्वांचा निवास मानला गेला आहे। हे झाड सुगंध, कला आणि सौंदर्याचे प्रतीक आहे। कला क्षेत्रातील व्यक्तींनी हे रोप अवश्य लावावे। जर एखाद्या मनुष्याला चोर किंवा लुटारूंचे भय असेल तर त्याने बांबूचे बेझाड आपल्या घराच्या जवळ लावावे। हे झाड रक्षकाप्रमाणे काम करते। चंदन आणि फणसाची कटहल झाडे दोन्ही पुण्य आणि लक्ष्मी प्रदान करणारी आहेत। चंदन शांती आणि पवित्रता, तर फणस समृद्धी आणि संतोष देतो। घराच्या उत्तर दिशेत जर पाम, ताडपाम किंवा कनक चंपाचे रोप लावले तर घरात धन, संपत्ती आणि वैभव वाढते। केळीचे झाड अत्यंत शुभ मानले गेले आहे। याच्या प्रत्येक भागात देवी देवतांचा वास सांगितला आहे। या झाडात साक्षात भगवान विष्णू निवास करतात। गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा केल्यास बृहस्पती देव प्रसन्न होतात आणि कुटुंबात स्थिर लक्ष्मीचा निवास होतो। हरसिंगार, पारिजातचे रोप देखील अत्यंत दिव्य आणि पवित्र आहे। याची उत्पत्ती समुद्र मंथनाच्या वेळी झाली होती आणि त्याच मंथनातून माता लक्ष्मी देखील प्रकट झाली होती। म्हणून पारिजातचा थेट संबंध लक्ष्मी कृपेशी आहे।
याला लावल्याने माता लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते। घरासाठी अशुभ मानली गेलेली झाडे। पण हे वैशा, जसे शुभ वृक्ष सुख देतात तसेच काही वृक्ष अशुभ फळ देणारे असतात, त्यांच्यापासून नेहमी दूर राहायला हवे। मनुष्याने कधीही ताड, पाम, खजूर किंवा पामचे झाड आपल्या घराच्या जवळ लावू नये। हे वृक्ष संततीचा नाश करणारे मानले गेले आहेत। त्याचप्रमाणे बेहेडाचे झाडही घराच्या जवळ लावू नये, कारण या वृक्षावर प्रेत आणि अशुभ शक्तींचा वास मानला गेला आहे। जर एखाद्या मनुष्याला शत्रूंचे भय वाटत असेल तर त्याने घराच्या जवळ केवडाचे झाड अवश्य लावावे। हे झाड शत्रूंचा नाश करणारे आणि रक्षक मानले गेले आहे। हे वैशा लक्षात ठेव, घरात काही अशी रोपे आणि वृक्ष असतात ज्यांचे रोपण करणे अत्यंत अशुभ मानले गेले आहे। मनुष्याने कधीही अशी रोपे लावू नयेत ज्यांचे खोड किंवा फांद्या तोडल्यावर दूध बाहेर येते। अशा रोपांमध्ये नकारात्मक शक्तीचा वास असतो, जो कुटुंबात कलेश, चिंता आणि गरिबी आणतो। घरासमोर कधीही बाभळीचे बाबूल झाड लावू नये, कारण ते लावल्याने विपत्ती येतात, कुटुंबात मतभेद आणि वाद वाढतात। त्याचप्रमाणे घरासमोर बोराचे झाड देखील लावू नये। हे झाड नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते, यामुळे घरात धनाचा नाश होतो आणि शत्रू वाढतात। पपईचे झाड देखील घरासमोर लावणे वर्जित आहे। पपईला तोडल्यावर दूध बाहेर पडतो आणि तेच त्याच्या अशुभ असण्याचे कारण मानले जाते। या वृक्षाच्या प्रभावाने धनाचा नाश होतो। जर पिंपळाचे झाड घराच्या पूर्व दिशेला असेल तर ते गरिबीचे कारण बनते। जर वटवृक्ष वड घराच्या पश्चिम दिशेला असेल तर घरात शोक आणि दुःखाचे वातावरण टिकून राहते। दक्षिण दिशेत तुळशीचे रोप लावणे देखील वर्जित आहे। तुळस सदैव पूर्व किंवा उत्तर दिशेत असावी। दक्षिण दिशेत असल्यास संततीला क्लेश किंवा रोगांचा सामना करावा लागतो। जर कोणत्याही मृत वृक्षाची सावली घरांवर पडत असेल तर ते मृत्यूचे सूचक असते। असे झाड घरात विनाशकारी ऊर्जा पसरवते। हे वैशा, आता मी तुला शुभ आणि अशुभ सर्व वृक्षांचे विस्तृत ज्ञान दिले आहे। जर तू या नियमांचे पालन करशील आणि शुभ वृक्षांचे रोपण करशील तर तुझ्या जीवनात पुन्हा सुख, शांती आणि लक्ष्मीचा वास होईल। हे वृक्ष केवळ सावली देत नाहीत, तर ते देवतांचे रूप आहेत, जे मनुष्याचे जीवन संतुलित, पवित्र आणि समृद्ध करतात। हे ऐकून धनेश्वराने हात जोडून म्हटले, हे महात्मा, आज तुम्ही मला असे ज्ञान दिले आहे जे माझ्या जीवनातील अंधार दूर करेल। मी तुमचा नेहमी आभारी राहीन। साधू महाराजांनी प्रेमपूर्वक हसून त्याला आशीर्वाद दिला। वत्स, तुझ्या घरात आता सुख आणि समृद्धी परत येईल, असे म्हणून ते साधू महात्मा तेथून अदृश्य झाले। धनेश्वर आणि त्याची पत्नी सुमती यांनी जेव्हा पाहिले की साधू अचानक अदृश्य झाले, तेव्हा त्यांना समजले की ते कोणी साधे तपस्वी नव्हते, ते स्वतः भगवान विष्णूच त्यांच्या कल्याणासाठी आले होते। दोन्ही पती पत्नीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। त्यांनी भावविभोर होऊन भगवान विष्णूंना प्रणाम केला। यानंतर धनेश्वराने साधू महाराजांच्या आज्ञेनुसार आपल्या घराच्या जवळचे सर्व अशुभ वृक्ष काढून टाकले आणि शुभ वृक्षांचे रोपण केले। काही काळातच त्याच्या घरात अन्न, धन आणि वैभवाची वर्षा होऊ लागली। व्यापार पुन्हा सुरू झाला आणि कुटुंबात सुख, प्रेम आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले। भगवान श्रीकृष्णांनी हसून आपल्या सख्याला सांगितले, हे मित्रा, अशा प्रकारे मी तुला शुभ आणि अशुभ वृक्षांबद्दल सांगितले। जर मनुष्य या नियमांचे पालन करेल तर त्याच्या घरात नेहमी लक्ष्मी निवास करते आणि जीवनात कधीही गरिबी येत नाही। तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला ही प्रेरणा मिळते की घराच्या आसपास शुभ वृक्षांचे रोपण करणे केवळ सौंदर्यच वाढवत नाही, तर ते ईश्वरी कृपा, आरोग्य आणि समृद्धी देखील प्रदान करते।